जय जय स्वामी समर्थ। अक्कलकोट नगरीत एक अलौकिक तेज प्रकट झाले होते। ते तेज म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज दत्तात्रेयांचे अवतार मानले जाणारे स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारे चालते बोलते चैतन्य होते। स्वामींचे आगमन। एकेकाळी अक्कलकोट हे छोटेसे गाव होते। तिथे अचानक एक योगी प्रकट झाले। अंगावर फाटकी वस्त्रे, डोक्यावर केसांचा पसारा, पण डोळ्यांत विलक्षण करुणा आणि तेज। लोकांना ते वेडे वाटत, पण लवकरच समजले हा काही साधा माणूस नाही। स्वामी कुणाच्या घरी थांबत नसत, कधी स्मशानात, कधी मंदिरात, कधी झाडाखाली। त्यांचे वागणे अनाकलनीय, पण प्रत्येक कृतीत गूढ अर्थ असे। भक्तीची पहिली परीक्षा। अक्कलकोटमध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्याकडे ना पैसा ना आधार। तो रोज स्वामींना नमस्कार करून म्हणायचा, स्वामी, माझा संसार कसा चालेल? एक दिवस स्वामी म्हणाले, जा, बाजारात जाऊन खडे विक। ब्राह्मण चकित झाला, खडे कोण घेणार? पण गुरुवाक्यावर विश्वास ठेवून तो गेला। आश्चर्य म्हणजे लोकांनी ते खडे विकत घेतले। त्या दिवशी त्याचा संसार चालला। बोध, स्वामींवर विश्वास ठेवला की अशक्यही शक्य होते। अहंकाराचा नाश। एक विद्वान पंडित स्वामींकडे आला। त्याला आपल्या ज्ञानाचा मोठा गर्व होता। स्वामींना पाहून तो म्हणाला, मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे। स्वामी हसले आणि म्हणाले, बरं, मग सांग, तुझा अहंकार किती मोठा आहे? पंडित गप्प झाला। त्या क्षणी त्याला उमगले, ज्ञानापेक्षा नम्रता मोठी। बोध, अहंकार जिथे संपतो तिथे अध्यात्म सुरू होते। भक्ताची कठोर परीक्षा। स्वामींचा एक निष्ठावान भक्त होता बाळप्पा। स्वामी त्याच्यावर फार प्रेम करत, पण परीक्षा मात्र कठोर घेत। एक दिवस स्वामी म्हणाले, बाळप्पा, मला तुझ्या घरातलं सगळं दे। बाळप्पाने क्षणाचाही विचार न करता सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण केले। दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे काहीच उरले नाही। लोक हसले, स्वामींनी तुला उद्ध्वस्त केलं। पण काही दिवसांतच बाळप्पाच्या आयुष्यात समृद्धी आली, अनेक पटींनी। बोध, गुरु घेतात ते देण्यासाठीच। करुणेचा महासागर। एकदा गावात भयंकर आजार पसरला। लोक मरू लागले। सर्वांनी स्वामींकडे धाव घेतली। स्वामी फक्त म्हणाले, भिवू नका, मी आहे। स्वामींनी काही राख दिली, काहींना फक्त स्पर्श केला। हळूहळू रोग आटोक्यात आला। लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। बोध, गुरुकृपा ही औषधांपेक्षा प्रभावी असते। शरणागतीचे महत्त्व। स्वामी नेहमी म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे शब्द केवळ वाक्य नव्हते, तर जीवन जगण्याचा मंत्र होता। जो पूर्ण शरण गेला, त्याचा स्वामींनी कधीही त्याग केला नाही। स्वामींचा उपदेश। स्वामी फार कमी बोलत, पण जे बोलत ते थेट अंतःकरणात उतरत असे। कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस। गुरुवाक्यावर श्रद्धा ठेवा। अहंकार सोडा, सेवा स्वीकारा। संकटात घाबरू नका, स्मरण करा। समाधी आणि अढळ उपस्थिती। स्वामी देहात नसले तरी ते आजही आहेत। भक्तांच्या हाकेत, अश्रूंमध्ये, विश्वासात। आजही अक्कलकोटला जाणारा प्रत्येक भक्त अनुभवतो, स्वामी आहेत, स्वामी पाहतात, स्वामी सांभाळतात। समारोप। ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे। श्रद्धा, संयम आणि शरणागती हेच स्वामी समर्थांचे खरे उपदेश। जय जय स्वामी समर्थ।